नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। सांगली आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये भीषण उन्हाळ्याचा उकडत्या वातावरणामुळे मोठा दिलासा समोर आला। गेल्या काही दिवसापासून येथील तापमान 41 अंक सेल्सिअस पर्यंत पोहोचले होते, त्यामुळे नागरिकांना त्रास झाले। मात्र काल संध्याकाळी 5:30च्या सुमारेस अचानक आकाशात काळे ढग दाटून आलेत आणि जोरदार पावसाळा सुरू झाली। पावसाच्या सुरुवातीने सुमारेस पाऊण तास चाललेल्या ह्या पावसामुळे संपूर्ण परिसर भिजून गेले आणि उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला। मात्र पावसाळ्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून आले। अचानक झालेल्या या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे, तर हवामानात या बदलांमुळे वातावरण थंड आणि हादरजनक आटून आले आहेत। डोंबिवली रेल संस्थाकांवर एका लोकल ट्रेनचा डब्बा रुळांवरून घसरल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर कल्याणच्या दिशेने जाणारे लोकल ट्रेनचा एक डब्बा अचानक रुळांवरून घसरला। ही ट्रेन कासेडमधून अंबरनाथच्या दिशेने जात होती आणि त्यावेळी ती पूर्णपणे रिकामी होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवनहानी झाली नाही। सध्या रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल आहे असून दुरुस्तपणीचे काम सुरू आहे। रूळ पूर्ववत करण्यापर्यंत काम सुरू राहणार आहे। या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूकवरील नियंत्रण राहू शकते, त्यामुळे प्रवाशांनी ताज्या माहितीसाठी रेल्वे अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे। नागपूर येथे 55 वर्षीय प्रवीण नथुजी बालुंदरकर हे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली। याबाबत गणेश पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 एप्रिल 2026 रोजी ते सुमारे 3 वाजता ते महाल परिसरात टिळक पुतळा परिसरात बेपत्ता झाले। तर ह्या प्रकाराची नोंद 18 एप्रिल रोजी सामान्य डायरीमध्ये करण्यात आली। बेपत्ता व्यक्तीची उंची सुमारे 5 फूट ते 6 इंच असून रंग सावळा आणि शरीर मध्य बाध्यांचे असल्याचे सांगितले जात आहे। त्यांनी हिरव्या रंगाचे शर्ट आणि तपकिरी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे। पोलिसांनी कुटुंबाच्या नागरिकांना आवाहन केले आहे की संबंधित व्यक्तींना कुठेही बघितल्यास लवकरात लवकर पोलीस स्टेशनला कळवावे। अकोला येथील एका प्रकरणाविरुद्ध पुन्हा एकदा लव्ह जिहादचा समोर मुद्दा आलेला आहे। या प्रकरणावरून अमरावती येथील भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी दावा केला आहे की हा एक सुनियोजित खुनाचा प्रकार आहे, ज्यामध्ये पीडिताला आधी फसवून लावून नेत्यांनी आणि तिथं नेऊन तिला जाळहाण केली आहे। बोंडे यांच्या म्हणण्यानुसार या घटनेत एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असू शकतो। मात्र पोलिसांनी आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक केली आहे आणि समोर तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समोर बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहूया ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि पुढच्या अंकांसाठी आमच्यासोबत पाहत रहा नागपूर समय।